हॅलो नगरकर, अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा संग्राम जगताप यांना नगरच्या जनतेने कौल दिलेला आहे, तो फक्त विकासाच्या मुद्द्यावर। आपल्यासोबत लाडक्या बहिणी आहेत। गेले 7-8 दिवस बोललं जात होतं की नगर शहराची निवडणूक ही संपूर्ण महिलांनी हातात घेतलेली होती, त्यांनी तेवढा प्रचार केला होता आणि आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काही नाही, आम्हाला कायमस्वरूपी विश्वास होता, विश्वास आमचा जुना होता आणि तोच विश्वास पुन्हा येणार आहे। म्हणजे संग्राम भैया पुन्हा आणि अजून किती वर्ष गेले तरी ते आणि तेच येणार आहे, हा आमचा विश्वास आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे। या निवडणुकीमध्ये महिलांचे कोणते कोणते मुद्दे असे होते की ज्याचे तुमच्याकडून अपेक्षा आहे की नवनिर्वाचित आमदारांनी ते पूर्ण करावेत? आमच्या तसं पाहायला गेलं तर आमचा एरिया आहे ना एकदम सुशोभित आणि सुसंस्कृत म्हणून किंवा सगळ्या गोष्टींनी म्हणजे परिपूर्ण असा आमचा एरिया म्हणून समजला जातोय आता। आणि आम्हाला अपेक्षा आहे आता की नगरमधला प्रत्येक एरिया हा या आमच्या एरियासारखाच, म्हणजे थोडक्यात आम्ही साईनगर, भोसले, आखाडा, माणिकनगर या एरियासारख्याच सगळे एरिया आहे ना समजले, म्हणजे सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत नाही का। आणि बायकांच्या लाडक्या बहिणींनी तर सगळ्याच अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत। घरात आमचा काही ना होईना की 1,500 म्हणजे एका बाईच्या घरात 1,500, एका महिला जर घरात एका घरात जर 2 महिला असल्या तर एका घरात 3,000 म्हणजे भरपूर, हा खूप मोठा आधार आमच्या कुटुंबाला किंवा संसाराला लागला गेला आहे। आणि त्याच्यासाठी फक्त आम्ही आहे ना संग्राम भैयांचे आणि वरच्या केंद्र सरकारचे महायुतीचे आम्ही फक्त आभार मानतो, हेच फक्त आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्ही काय सांगू शकता कोणत्या मुद्द्यावर? दुसरा आणखीन कोणीतरी बोला। आमच्यासाठी फक्त आमची एक इच्छा अशी आहे की नगरचे जेवढं तुम्ही सुधारणा कराल, पण त्या सुधारणेबरोबर आहे ना आमची जी मुलं जे शिकतात ना ती फक्त आहे ना इथून दुसऱ्या गावी नोकरीसाठी न जाता त्यांना इथे फक्त IT कंपन्या म्हणा किंवा काय मग त्यांच्या शिक्षणाच्या रिलेटेड नोकऱ्या इथं फक्त त्यांना मिळणं गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या शहराचा विकास हा लांबपर्यंत जाऊ शकेल। जसे पुन्हा मुंबई हे शहर नावाजले जातात त्याप्रमाणे अहमदनगर शहरही हे नावाजले जाईल, अहिल्यानगर सॉरी। संग्राम जगताप यांनी सुरुवातीला प्रचारातच बोलले होते की नगर शहर हे मेट्रो सिटीकडे वाटचाल करत आहे, त्याबद्दल जनतेने काय सहकार्य केलं पाहिजे? काही नाही, त्यांनी जे सुधारणा करतील त्यांच्या नियमाचे आम्ही पालन करू आणि मेट्रो सिटी होणार ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ते जे करतील त्यासाठी आम्ही प्रतिसाद द्यायला, चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला तयार आहेत। संग्राम भैया 40,000 मतांनी निवडून आले, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। त्यांची विकास कामं डोळ्यासमोर ठेवून लोकांनी अहिल्यानगरच्या जनतेने त्यांना भरभरून मतदान केलं आणि ते निवडून आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। संग्राम भैया निवडून आले, आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला घरगुती कामं भेटावे नाही का, आमची पैसे लाडकी बहिणीचे नेहमी चालू ठेवावे, हेच आम्हाला हे धन्यवाद त्यांचं। तर अहिल्यानगर शहरातल्या महिलांनी निवडणूक हे पूर्णपणे हातात घेतलेली होती आणि 40,000च्या मताधिक्याने संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत। हा बोला। ते आल्याबद्दलच आम्ही आभारी आहोत, याची इच्छा होती आमची की ते येणारच आणि आले, हेच याच्यातच आभार मानतो। आणखीन बोलायचं का कोणाला? काही बोलायचं का? भाजीवाल्या काय नाही, भाजीपाल्याचे दर जर कमी करा आणि आमच्या गरिबाकडे लक्ष राहू द्या, हीच आमची विनंती, विसरू नका फक्त आम्हाला 5 वर्ष। आमची अशी इच्छा होती की संग्राम भैयांनीच यावा आणि ते आलेत, आम्हाला मनापासून खूप आनंद झालेला आहे। पण त्यांनी जे आता म्हणजे देशामध्ये जे होते आमच्या महिलांवर अत्याचार ते फक्त त्यांनी थांबवावा आणि जे जेंट्स जसे वागतात त्यांना कानून हे करावा, म्हणजे शिक्षा मिळावा, अशी आमची इच्छा आहे की संग्राम भैयांपर्यंत पोहोचावा, की त्यांनी प्रत्येक स्त्रीसाठी उभे राहावा। नगर शहर स्त्रियांसाठी सुरक्षित आहे की नाही? आहे, पण संग्राम भैया आलेत म्हणलं तर 100% राहणार। म्हणजे संग्राम भैयांमुळेच नगर शहर सुरक्षित आहे असं म्हणायचं? हो, ते प्रत्येक स्त्रीसाठी उभे राहतात, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच मताने उभे करणार, हे आम्हाला अशी विश्वास होता की ते येणार काय, आणि ते येणार म्हणून एक पक्का विश्वास होता आणि ते आलेत म्हणून आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या फक्त ग्रुपतर्फे आमच्या भोसले आखाडा आणि मच्छिंद्रनाथ कॉलनीतील सुदर्शन युवा प्रतिष्ठान आणि सुदर्शन महिला मंडळातर्फे संग्राम भैया यांचे खूप खूप अभिनंदन। एवढंच नाही का, पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। काय तुम्हाला वाटतं का संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावं?
नक्कीच नक्कीच त्यांना मंत्रिपद मिळालं ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात खारीचा मोठा वाटा म्हणजे आपल्या स्वतःचा म्हणजे नगर शहराचा आहे. कारण ते जिथपर्यंत लांबपर्यंत पुढे जातील तेवढं आपलं शहर तिथपर्यंत नावाजलं जाईल, तिथपर्यंत मोठं पुढं होईल. हेच आमची आणि मनापासून नाही म्हणजे खरंच व्हावे हीच आमची इच्छा आहे, नाही का. संग्राम भैया पुन्हा, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा.